ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 39. म्हातारपणाविषयी सावधानता भाग 2. ओव्या आहेत 563 ते 574. ज्ञानदेव म्हातारपणी होणाऱ्या दयनीय अवस्थेचे वर्णन करत आहेत. तांबूल वोट राहू, हासता दात दाऊ, स नागर मिरवू, बोल जेणे. ज्या मुखाचे ओठ मी विड्याने हल्ली तारुण्यावस्थेत रंगवतो व ज्यातील दात हसताना दाखवतो व ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो, तयाची पाहे या तोंडा, येईल जळंबटाचा लोंढा, या उमळती दाढा दातांसहित. त्याच तोंडाला उद्याला म्हणजे म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातांसकट उखडून जातील. कुळवाडी रिणे दाटली, का वाकडे या ढोरे बैसली, तैसी नोठी काही केली जीभची हे. शेतकीचा धंदा जसा कर्जाने त्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा वाकडीच्या पावसाने म्हणजे झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीव उठणार नाही. कुसळे कोरडी, वारेने जाती बरडी, तैसी आपदा तोंडी दाढी येसी. माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते. आषाढी चेनी जळे, जैसे झिरपती शैलांची मवळे, तैसे खांडी हुनी लाळे पडती पूर. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात, त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. वाचेसी अपवाडू, कानी अनुघडू, पिंड गरुवा माकडू होईल हा. वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही, कानाचे कवाडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हातारे माकडासारखे बेडौल होईल. तृणाचे बुझवणे, आंदोळे वारे न गुणे, कैसे येईल कापणे सर्वांगासी. गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हलते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगात कापरे भरेल. पाया पडती वेंगडी, हात वळती मुरकुंडी, बरवैपणा बागडी नाचिवी जाईल. पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी म्हणजे म्हातारपणी सोंगासारखा नाचवला जाईल. म्हणजे हल्लीचा सुंदरपणा जाऊन देहाची आकृती सोंगासारखी होईल. मळमूत्रद्वारे होऊन ठाती खोकरे, नवसिये होती इतरे माझी या निधनी. मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील. देखोनी थुंकील जगू, मृत्यूचा पडेल पांगू, सोयीरी या उबगू येईल माझा. अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील व मला मरण लवकर येणार नाही आणि सोयऱ्या लोकांना माझा कंटाळा येईल. स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाती मूर्छी, किंबहुना चिळसी पात्र होईन. बायका मला पिशाचे म्हणतील व मुले मला भिवूनच मूर्छित होतील. फार काय सांगावे, मी सर्वांच्या किरसेला पात्र होईन. उभळीचा उजगरा, शेजारिया साईलिया घरा, शिनविल म्हणती म्हातारा बहुता तेहा. शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासाने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिनविल असे ते म्हणतील. ज्ञानदेव म्हातारपणी होणारी दयनीय अवस्था वर्णन करीत आहेत. त्यांचा उद्देश एकच आहे की साधकांना आपल्या साधनेसाठी जागृत करावं. ज्ञानदेव सांगतात की तरुणपणी विड्याने रंगून सुंदर दिसणारे ओठ, शुभ्र कुंद कळ्यांसारखे दात आणि वाणी न करता येणारं सुसंस्कृतपणाचं भाषण यांचा मनुष्याला अभिमान असतो. पण म्हातारपणी त्या सर्वांची दुर्दशा होते. दात पडून जातात, त्यामुळे ओठांची हालचाल बेढप होते, कफ दाटतो, जीभ उच्चार करण्यासाठी हलतच नाही, त्यामुळे मुखातून शब्द नीट उच्चारता येत नाहीत. वाणी जड होते, त्यासाठी दृष्टांत देऊन स्पष्ट करताना ते म्हणतात की कर्जबाजारी झालेला शेतकरी जसा पुन्हा ऊर्जिता अवस्थेला येत नाही व पावसाच्या झडीमुळे आडोशाला बसणारी गुरे पुन्हा उठत नाहीत, तशी जीभ बोलण्यासाठी वळत नाही. माळ रानातील गवताच्या कुसांसारखी दाढीची अवस्था होते. दाताच्या खिंडारातून लाळेचे ओघ वाहू लागतात.
जणू काही आषाढात जोरदार पावसामुळे पर्वतावरून वाहणारे झरेच. थोडक्यात म्हातारपणी सर्वच इंद्रिये निष्प्रभ होऊन जातात. वाणीला बोलता येत नाही, कानांना ऐकायला येत नाही. एकूण शरीराची अवस्था ही माकडासारखी बेडौल होते. म्हातारपणी कंपवात होतो, शरीर थरथर कापत राहतं. त्यासाठी ज्ञानदेवाने गवताच्या बुजगावण्याचा दृष्टांत दिलेला आहे. बुजगावणे गवताचा पेंढा भरून तयार केलेले असते. हलकं असल्यामुळं वाऱ्याबरोबर सारखं हलत राहतं. बुजगावणं पाहून मग पक्षी तेथे माणूस आहे असं समजून धान्य खाण्यास येत नाही. त्याप्रमाणे या म्हाताऱ्याजवळ कोणी फिरकत नाही. हातपाय वाकडे होतात व कधी काळी सुंदर दिसणारे शरीर व रूप बेढप आणि बेडौल होऊन जाते. मलमूत्रांची द्वारं फुटक्या भांड्यासारखी होतात. फुटक्या भांड्यातून जसं पाणी गळून जातं त्याप्रमाणे मलमूत्रावर ताबा राहत नाही. शरीर घाणीनं अस्वच्छ होतं. सर्वांनाच किळस वाटू लागते. त्यामुळे याला सर्व नातेवाईकही कंटाळून जातात. स्त्रियांना आपला देह म्हणजे पिशाच्य वाटतो, तर लहान मुले आपलं रूप पाहून घाबरतात. सततच्या खोकल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा त्रास होतो. एकूण हा म्हातारा सर्वांनाच नकोसा होतो. अशा शब्दात वर्णन करून ज्ञानदेवानी मूर्तिमंत जरा उभी केलेली आहे. असा विचार करून साधक आपले हित कसे साधून घेतो त्याचं वर्णन त्यांनी पुढे केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.